दोन बसच्या परिक्रमा झाल्यानंतर पायी परिक्रमा एक यांची झाली माझ्या मिस्टरांची, तर त्यांच्या वेळेस त्यांना चांगले अनुभव आले। मग दुसऱ्या वेळेला जेव्हा ते निघाले परिक्रमेला त्यावेळेला मी म्हटलं मी पण येणार आहे तुमच्याबरोबर, आपण दोघांनी मिळून परिक्रमा करू। मग आमची तयारी सुरू झाली। परिक्रमेला जाताना सामान खूप कमी घ्यायचं, म्हणजे फक्त पांढरे ड्रेस 2 आणि रात्रीचा झोपायचा 1 ड्रेस, असे 3च ड्रेस घेतले। आणि पूजेचं साहित्य आणि नर्मदा मैयाचं जलाची बाटली 1, पूजेचं साहित्य म्हणजे तामण तांब्या वगैरे सगळं, आणि रोज पूजा असते तिथे त्यामुळं त्याचं सामान घ्यावंच लागतं। अंथरूण पांघरूण जास्त घ्यायचंच नाही, एक मॅट आणखीन पांघरूण 1 एवढं घेऊन आम्ही निघालो होतो ओंकारेश्वरला। 7 किलो, हो 7 किलो वजन झालं होतं। आणि तेवढंच आम्ही घेतलं होतं जाताना, एक स्वेटर बरोबर घेतला आणि पांघरून बस। आणि ओंकारेश्वरला आम्ही गेलो, तिथं गेल्यानंतर कुठले महाराज, अनिलदास महाराजांच्याकडनं आम्ही संकल्प केला। संकल्प केल्यानंतर परिक्रमा दुसऱ्या दिवशी सुरू झाली। तुला परिक्रमेमध्ये अनुभव काय आले? तुला चालताना किती त्रास झाला काय? नाही, चालताना मला पायाला फोड आले होते, पण मी ठरवलं तर मनाशी की काही झालं, पायाला फोड आले काही झालं तरी आपण ही परिक्रमा पूर्ण करायची। रोज मैयाला सांगत होते मी की माझी परिक्रमा तूच करून घेणार आहेस, आता मी फक्त माझा देह इथपर्यंत आणलेला आहे, ह्याच्या पुढचं काम फक्त मैया मला चालवणार आहे। आणि थोडे दिवस त्रास झाला, 1 महिनाभर वगैरे असा त्रास झाला। नंतर परिक्रमा एकदम छान झाली। पहिल्यांदा सुरुवातीला पाय चालून पाय दुखायचे, पण नंतर इतकी सवय होती ना की 25-30 किलोमीटर असे पटकन चालून होतं। तुम्ही मग शूलपाणी जंगलात गेला होता? नाही, शूलपाणी जंगलात नव्हतं गेलो आम्ही, कारण माझी शारीरिक क्षमता नव्हती तशी, आणि आमच्या बरोबर आमची पुतणी होती, तिच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि ती पायी परिक्रमेला आलेली होती, त्यामुळे आम्ही शूलपाणीमधनं गेलो नाही, असं झालं। जाताना आम्ही 10 जण बरोबर होतो। संकल्प केला तेव्हा 10 जण बरोबर होतो, पण नंतर पुढं मागं करताना मध्ये नावेचा प्रवास असतो। नावेचा प्रवास झाल्यानंतर मग थोडीशी फाटाफूट झाली। काही लोक मग लवकर गेले, काही हळूहळू गेले। आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला अंघोराच्या तिथं आम्ही थांबलो होतो। तिथं उन्मेषानंद स्वामी महाराज आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्या पुरणाचा स्वयंपाक करायचा। आता आम्ही घरात करायचं म्हटलं तर 1 ग्लासभर पुरण फक्त करण्याचं एवढंच हे होतं, म्हणजे इतकं कोडं पडलं होतं की आता उद्या आपलं बापरे 1 आणि 2 किलोचं पुरण घालायचं म्हणलं बापरे, आता 2 किलोचं पुरण। मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, मी म्हणलं अगो असं 2 किलोचं पुरण सांगितलंय, तू पण ये। मग आम्ही तिघी 4 जणी होतो। मग ते चूल सारवण्यापासून सगळं करायचं, शेणाने सगळी चूल सारवायची, त्याच्यावरती ते म्हणले चुलीवर तुम्ही पुरण शिजवा आणि पोळ्या करायला गॅसवर करा म्हणून। पण आम्ही म्हणजे इतकं मैयाचं कृपा आमच्यावर झाली ना की 2 किलोचं पुरण आम्ही म्हणजे खूप छान झाल्या, पोळ्या झाल्या, मग कट काढला होता, त्याची आमटी केली कटाची, आणि भरपूर लोक जेवली। इतकं समाधान वाटलं ना की त्यांनी आम्हाला परत मैयाचा प्रसादाचं ताट दिलं। ते ताट तुम्ही घेऊन मैयाच्या ठिकाणी जा, तुम्ही मैयाला हे जेवण घाला आणि मग तुम्ही या। आणि मग आम्हाला स्वामींची तिथं मूर्ती होती, तिथं आम्हाला आरती करायला मिळाली आणि खूप छान समाधान वाटलं। तिथून आम्ही पुढे गेलो होतो तर आमच्या बरोबर एक कुलथे म्हणून होते, ते गजानन महाराजांचे म्हणजे हे होते, त्यांचं सेवा व्हायची प्रकट दिनाच्या दिवशी। आणि प्रकट दिन ज्या दिवशी आला त्या दिवशी त्यांना सकाळी इतकं वाईट वाटायला लागलं, त्यांच्या डोळ्यातनं खूप पाणी आलं। ते म्हणले अहो माझी इतकी सेवा होती गजानन महाराजांच्या तिथं आणि यावेळेस माझी काही सेवा नाहीये। तर मी म्हणलं की, आणि हे पण म्हणले, आम्ही दोघं पण त्यांना म्हणलं अहो तुम्हाला गजानन महाराजांनीच इथं तुम्हाला पाठवलेलं आहे, तुमच्याकडनं काहीतरी सेवा करून घेतील म्हणलं। आणि आम्ही निघालो तिथून, काहीतरी 9-10 वाजले होते। तर आम्ही एका टपरीच्या तिथं थांबलो, म्हटलं आता इथं थोडा वेळ थांबू, काहीतरी खाऊ पिऊ आणि पुढे निघू।
तर त्या टपरीचं तिथं थांबल्यावरती तो टपरीवाला म्हणला की अहो तुम्ही थोडस पुढं गेले तर तुम्हाला मंदिर आहे, तिथं तुम्ही थांबा जरा. तर मी म्हणलं नाही बाबा, आता एवढं सामान उतरवायचं इथं आणि इथं थांबायचं आणि परत पुढं थोडं गेलं की परत सामान उतरवायचं, एवढं नको. म्हणून आम्ही तिथंच काहीतरी खाल्लं आणि पुढं निघालो. तर मी पुढं, मागं हे आणि त्याच्या मागं कुलथे, असं आम्ही तिघं निघालो होतो. मी असं मंदिराकडे बघितलं आणि सरळ पुढे गेले. यांनी पण बघितलं, पुढे सरळ गेले. नंतर ते कुलथे जेव्हा आले त्यांनी असं पाहिलं तर गणगण गणात बोते स्वामींचं मंदिर, आणि त्या स्वामींच्या मंदिरावर फक्त एक पांढरं वस्त्र टाकलं होतं. म्हणजे त्या लोकांना अजिबात माहिती सुद्धा नव्हतं की आज यांचा प्रकट दिन आहे. मग ते कुलथेना इतकं डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं आणि आम्हाला पण खूप आनंद झाला. म्हणजे आज प्रकट दिनाच्या दिवशी आपण गजानन महाराजांच्या मंदिरापाशी आलो आणि तिथं आणि योगायोग म्हणजे आज पण गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तर तिथं गेल्यानंतर मग त्यांना खूप आनंद झाला. मग आम्ही काय केलं, तिथं बोरिंग होतं जवळ, त्या बोरिंग मधनं पाणी आणलं, तिथं सगळं मंदिर धुतलं. त्या माणसांना सांगितलं आज इनका जन्मदिन आहे. तर आम्ही तिथनं त्यांनी मंदिर धुतलं, पुसलं सगळं स्वच्छ, आणि ते वस्त्र आणि सामान फुलं वगैरे आणायला 4-5 किलोमीटरवर गाडासराई म्हणून गाव आहे, त्या गाडासराईच्या तिथं गेले. त्यांनी 4-5 किलो लाडू घेतले बुंदीचे, त्याच्यानंतर हार फुलं घेतली, शाल घेतली महाराजांना आणि आले. आम्ही तिथलं सगळं आरती वगैरे केली, पूजा केली, तिथं हार बीर घातला, शाल घातली आणि आरती वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता यांना प्रसाद दाखवला पाहिजे. म्हणून आम्ही कुणाला तरी तिथं एका गृहस्थाला विचारलं की तुम्ही पिठलं पोळी वगैरे करून आणाल का, आपण इथं नैवेद्य दाखवू. तर हो म्हणला. आणि नंतर आमची आरती वगैरे झाला, आम्ही वाट बघत बसलो की आता प्रसादाचं ताट येईल, मग आपण नैवेद्य दाखवू आणि हे करू. तर प्रसादच आला नाही आमच्याकडं. मग त्या माणसांना म्हटलं तुम्ही आम्हाला गव्हाचं पीठ द्या आणि डाळीचं पीठ द्या आणि थोडं सामान द्या आम्हाला, आम्ही इथं नैवेद्य करतो. मग तिथं चूल पेटवली आम्ही, तिथं लाकडं वगैरे त्यांनी दिली आम्हाला, चूल पेटवली, मी कणिक भिजवली त्याची. आणि कुलथे म्हणले मी भाजून घेतो पोळ्या, त्या पद्धतीने पोळ्या भाजून घेतल्या, पिठलं केलं आणि त्या माणसांनाच म्हणलं तुम्ही आपण सगळे मिळून जेवायला बसू इथं. आणि अशा रीतीने आमचा प्रकट दिन खूप छान साजरा झाला तिथे. आणि नंतर मग कुलथेंना पण बरं वाटलं, आम्हाला खूप आठवण दर प्रगट दिनाच्या दिवशी त्यांनी आम्ही तो एवढा जो प्रगट दिन तिथं साजरा करायचा होता. तर महाराजांची इच्छा अशी होती असं वाटतं की तुम्ही वेगळं सगळं करता आणि प्रसाद मला तुम्ही का नाही करत. म्हणून मग तिथं यांना पोळ्या कराव्या लागल्या, पिठलं करावं लागलं, यांनी तो पिठल्या पोळ्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आजही ती लोक तिथं गजानन महाराजांचा हे प्रगट दिन साजरा करतात. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गजानन महाराजांना नर्मदा मैयांनी दर्शन गेलेलं होतं, त्याच महाराजांच्या देवळा समोरून जो रस्ता गेलेला आहे मैयाला, त्याच रस्त्यावर मला त्यांनी मार्ग दाखवला की इथं जा तुला जागा मिळेल. आणि त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर मला मैयाच्या किनाऱ्यावर मला 20 गुंठे जागा मैयांनी मिळवून दिली. असे खूप चांगले हे येतात. आणि आपले लोक जे जातात तिथे परिक्रमा करायला, महाराष्ट्रातले लोक, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांचा म्हणजे भयानक लोक नावं ठेवतात. कारण त्यांचं वागणं कसं असतं की एक तर 60 दिवसात परिक्रमा करायची, 100 दिवसात परिक्रमा करायची, असं ते टार्गेट ठेवून चाललेले असतात. परिक्रमा करताना कुठलंही टार्गेट ठेवलेलं मला म्हणजे हे वाटत नाही की एकच परिक्रमा करा, 10 परिक्रमा करू नका, एकच परिक्रमा करा, एवढी शांतपणे करा, तिला समर्पण होऊन करा, तिच्यावर श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा. ते तुम्हाला काही ना काही आयुष्यामध्ये दिल्याशिवाय ती राहणार नाही. आणि मुळात म्हणजे परिक्रमा करताना अमुक एक गोष्ट मला मिळावी अशी अपेक्षा धरून जाऊ नका. कारण अपेक्षा धरून तुम्ही परिक्रमा गेला तर त्या अपेक्षा जे तुमच्या हाती ती पूर्ण होती का नाही याकडे तुमचं लक्ष लागतं आणि मग परिक्रमा बाजूला होती. याच्यात एक छोटंसं उदाहरण सांगतो. आम्ही दोघं परिक्रमेला निघालो त्यावेळेला आमच्या बरोबर जे 7 डोणं होते, त्यावेळेला इथले गृहस्थ होते. ते म्हणले की मला
सद्गुरूंना भेट व्हायला पाहिजे म्हणून मी परिक्रमेला येतो. म्हणलं सद्गुरू तुम्हाला भेटायचं असेल तर इथे पण भेटतील, त्याच्यासाठी परिक्रमेला यायचं काय कारण आहे. एक तर तुम्ही असं काही मनात धरून तुम्ही परिक्रमाला येऊ नका, तिथं तुम्हाला सद्गुरू भेटतीलच असं नाही. पहिलं तुम्ही गुरु करा आणि गुरु मग तुम्हाला सद्गुरूंपर्यंत पोहोचवेल. पण नाही तर असं झालं की अर्धवट त्यांची परिक्रमा झाली. म्हणजे त्यांचं ते सद्गुरू मला भेटलं नाही, आज मला भेटलं नाही, आज कोण मला भेटलं नाही, असंच त्यांचं चाललं होतं. म्हणजे त्यांचं लक्ष सगळं तिथंच लागलेलं होतं. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे एक जण होते माझ्याबरोबर, ते त्यांचं पोट फार मोठं होतं. मग त्यांच्या घरातले वगैरे सगळे त्यांना म्हणायचे, ते म्हणायचे की तुमचं पोट कमी व्हायचंय मग तुम्ही नर्मदा परिक्रमेला जा. म्हणजे त्यांनी जेवढ्याला सांगितलं तेवढ्याला म्हटलं अरे तुला पोटच कमी करायचं असेल तर तू दिवे घाटाच्या खाली राहतोस, रोज दिवे घाट चढ, रोज दिवे घाट उतर, तुझं पोट कमी होईल. नाही मला घरच्यांनी सांगितलंय की तुम्ही पोट कमी करून या. म्हटलं नाही, तुझी परिक्रमा पूर्ण होणार नाही, कारण तू नको ती अपेक्षा धरून चाललेला आहे. आणि अक्षरशः 5 दिवसानंतर ती व्यक्ती परत आली. नाही म्हणलं मला चालणं जमतच नाही. मनात एवढीच इच्छा ठेवायची की माझी परिक्रमा पूर्ण करून घे, मग माझे शारीरिक काही मला कष्ट झाले तरी चालतील, तर त्याचं निवारण करणारी तूच आहेस. काही मागायचं असेल ना तर तिच्या पुढे एक माग की आमच्यातला सेवाभाव जागृत कर. आम्हाला तुझे इतर जसे तुझे इथले लोक, स्थानिक लोक परिक्रमावासियांची सेवा करतात तशी सेवा करायला आम्हाला संधी दे. आमच्यातला सेवाभाव वाढव. इथं परिक्रमा करून आल्यानंतर पुन्हा इथलं वागणं ये रे माझ्या मागले, इस्टेटीसाठी भांडणं, याच्यासाठी भांडणं, लाभ लोभ मोह मत्सर हे सगळं सुटायला पाहिजे. ते पण नाही सुटत. कारण त्याचं असं आहे की परिक्रमा ज्या भावाने व्हायला पाहिजे, ज्या श्रद्धेने व्हायला पाहिजे त्या श्रद्धेने लोक करत नाहीत. कारण आता परिक्रमा म्हणजे फक्त एक स्टेटस सिम्बॉल झालंय की मग आपण म्हणतो की आम्ही ग्रॅज्युएट झालोय, तसं असं लोकांना सांगायला हो माझी पण परिक्रमा झालेली आहे. पण तो परिक्रमा कशी केली, कधी केली याचं काही नाही. मग सांगतात 108 दिवसात परिक्रमा केली. एक तर मला भेटलेले ते म्हटलं की 65 दिवसात परिक्रमा केली. अहो म्हटलं तुम्ही मुक्काम केला का नाही, का दिवस रात्र पडतच होतं फक्त नर्मदा किनारी. तर असं करून जाऊ नका परिक्रमेला. परिक्रमेमध्ये फार आश्रमामध्ये पायी परिक्रमा केली साधारण किती रोज 25 ते 30 किलोमीटर रोज चालू शकले. ते मैयानी करून घेतलं. आणि मग किती दिवसात पूर्ण झाली? 140 दिवसात दोन्ही परिक्रमा 4.5 महिने. 140 दिवस लागले. परिक्रमेला जाणाऱ्या लोकांसाठी मला एवढं सांगणं आहे की तिच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमचं वागणं तिथं चांगलं असू द्यात, सात्विकपणाचं असू द्यात. तुम्हाला तिथं काय मिळतंय हे बघू नका. जे मिळतं तो प्रसाद म्हणून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही परिक्रमा पूर्ण करा. कोणत्याही अपेक्षा खाण्यापिण्याचा धरू नका. आणि त्याच्याबद्दल एक गैरसमज असा लोकांनी केलेला आहे की परिक्रमा भाषांच्या मध्ये फूट पाडते, लोकांना वेगळं वेगळं करते. माझं असं म्हणणं आहे की एखादी आई आपल्या मुलांना वेगळं वेगळं का करेल. दोघं जे वेगळं होतात तुम्ही तुमच्या कर्माने वेगळे होता. तुम्हाला एखाद्याची गोष्ट एखादी पटत नाही, जा मला पटत नाही मी या मार्गाने चालू जा, अशा वादविवाद करून लोक वेगळे होतात. त्याच्यात तिचा काही दोष नाहीये. त्याच्या असे गैरसमज करून घेऊ नका. आणि दुसरं असं की लोकांनी असं एक हे केलंय की मला भूक लागली, मला त्याने खाल्लं दिलं, माझं डोकं दुखायला लागलं, मला डोकं दुखतंय म्हटल्या मला औषधं गोळ्या गेल्या. आणि तसं नसतंय. त्याच्यासाठी आपल्याला काही कर्म करावी लागतात. तुमचं डोकं दुखतंय तर तुम्ही तिथल्या दवाखान्यात गेलात तर तुम्हाला गोळी दिले. ते असं का अदृश्य हातून तुम्हाला गोळी देणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही कर्म करा.
ते बाजूलाच राहतं आणि लोकांचे वेगळ्याच ह्याने पण परिक्रमा माझे परत एकदा सांगणं आहे की सोमनाथ ट्रॅव्हल्सतर्फे आम्ही परिक्रमा आयोजित करतो, सुधा अंबानी आणि रवींद्र भिसे. तर तुम्ही आमच्याबरोबर परिक्रमेला चला. परिक्रमा करत असताना काही 60 आणि 65 आणि 70,000 रुपये द्यायची गरज नाही. तुम्ही आपण नेहमी जेवढं जेवतो तेवढंच जेवणार आहे. तिथं जाऊन काय सोन्याचे घास खाणार नाहीये. तर परिक्रमा करण्यासाठी एवढे पैसे लागत नाहीत. परिक्रमेमध्ये आपल्या माणसांच्या गरजा अत्यंत कमी असतात आणि तेवढ्याच ठेवल्या पाहिजेत परिक्रमेमधनं आल्यानंतर सुद्धा. पण आपण परत आपल्या एरिया माझ्या मागल्यासारखं आपण आपल्या हे अपेक्षा वाढवतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी वेड्यासारखे झटत जातो. परिक्रमा करताना तुम्ही पैसे वगैरे ठेवले होते का? नाही, पैसे वगैरे नव्हते ठेवले. आम्ही ATM कार्ड ठेवलं होतं जवळ. हा हो. आणि अडीअडचणीला कसं असतं, परिक्रमा करत असताना तुम्हाला लोक दक्षिणा देतात. तर त्या दक्षिणाचा वापर काही जण तंबाखू सिगरेटी घेण्यासाठी बेड्या घेण्यासाठी करतात. तर ते दक्षिणा जी असते ते तुमचं पूजेचं साहित्य जर काही संपलं, तूप संपलं, उदबत्त्या संपल्या, हळदी कुंकू संपलं तर त्याच्यासाठी करा. आणि काहीच जर संपलं नसेल तर जी तुमच्याजवळ जमा झालेली दक्षिणा असते त्याचं कन्यापूजन करा एखाद्या ठिकाणी. हा योग्य तो विनियोग केला पाहिजे. पण असं घडत नाही. खेदाने म्हणत लागतं. मी पाहिलेले लोक बेड्या घेतात, सिगरेटी घेतात, गांजा. आता तिकडे गांजा मिळतो काही काही ठिकाणी आश्रमात ते घेतात लोक. मांडवगड उतरत असताना आम्हाला 1-2 पोरं म्हणत होती, महाराजजी हे लेलो, हे लेलो, 50 रुपये का लेलो, 50 रुपये का लेलो. आम्ही समजलं की तो गांजा आहे. तर परिक्रमेमध्ये साधू संत असतात, त्यांची गोष्ट वेगळी की आपल्या गृहस्थाश्रमीने त्या नादाला लागू नये. परिक्रमेत कुठे असं असुरक्षित वाटलं नाही? कुठंही नाही. आणि आपण जेव्हा सकाळी निघतो त्यावेळेला आपल्याला हे माहिती नसतं आता आपला मुक्काम कुठं आहे, कुठं जेवण मिळेल, कुठं चहा मिळेल, हे काही डोक्यातच नसतं. फक्त उठायचं, पूजेचं सामान घ्यायचं आणि चालत राहायचं. मग कुणी चहाला बोलवतं, जेवणाला बोलवतं, सगळं व्यवस्थित होतं एकदम. आपल्याला घरी जेवढं गरम जेवण मिळत नाही तितकं छान जेवण तिथं मिळतं आपल्याला. ही मैया सगळं करून घेणारी आहे. कुठे असा अनुभव आला का की पुढे गेल्यानंतर मागचा आठवणारी की मैया तर नसेल, असे काही अनुभव असतील तर? तोच ना पहिल्याच दिवसाचा सांगितला तोच. आम्हाला ते आंबापाडाच्या जंगलामध्ये ती भेटली होती. हो. आम्ही जेवायला बसलो तेवढ्याला ती मुलगी आली. तिने आम्हाला विचारलं काय साहेब, सांगितलं परिक्रमेला निघालोय म्हणून. तिच्या कडेवर एक छोटंसं बाळ होतं. मग तिला आम्ही दक्षिणा वगैरे दिली सगळ्यांनी तिथे. आणि तेवढ्याला म्हणजे डोळ्यात नाही मला जाणीव झाली होती की ही मैया आहे म्हणून. ह्यांना बाकीच्यांना कोणाला पटत नव्हतं. माझ्या डोळ्यापुढे कायम धारा लागल्या होत्या डोळ्यात की ती जाईपर्यंत की मला समजलं की ती मैया आहे. हो. साधारण परिक्रमेत आपण आपली दिनचर्या कशी ठेवावी? पहाटे उठायचं, म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर मैयावर स्नानाला जायचं, स्नान करायचं. तत्पूर्वी तुम्ही पहाटे उठल्यात, ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर हातपाय तोंडून बाकीचे तुमचं सगळं ओळखून ध्यानधारणा करायचं ब्रह्ममुहूर्तावर. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही स्नानाला जायचं. स्नान करून आल्यानंतर आपली नित्यनेहमीची पूजा असेल, पूजा काय तुम्ही काय स्तोत्रपत्र पोटपत्र वाचत असेल ते सगळं वाचायचं. आणि परिक्रमा सुरू झाल्यानंतर जोपर्यंत चालता आहात तोपर्यंत नर्मदे हर नर्मदे हर हा जप करा, किंवा तुमचा गुरुमंत्र असेल त्या मंत्राचा जप करा. काही नसेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप केला तरी चालतो. पण
शीतळे मैया म्हणतात की 13 कोटी पावलं पडतात, एका पावलावर आपण जप केला तर आपला तेवढा नाही 13 कोटी, पण आपण 1000 कोटी तरी आपला जप होईल. पण तो करायला पाहिजे. लोक करत नाहीत. मग काय फालतूच्या गप्पा मारत चालतात लोक, आणि ते परिक्रमेला आलेलेच नसतात. ते परिभ्रमणाला आलेले असतात. कोणाला फोटोची आवड असते, सिंचनरी असते म्हणून ते फोटो काढायला आलेले असतात. कोणाला ट्रेकिंगची आवड असते, ते ट्रेकिंग तिकडे करायला मिळतं त्या शोलपाणीच्या जंगलातनं वगैरे, त्याच्यासाठी आलेले असतात. परिक्रमेविषयी भाव लोकांचे कमी झालेले आहेत. खेळाने म्हणावं लागतं, वाईट वाटतं की जशी परिक्रमा करायला पाहिजे ते 9-9, 10-10 परिक्रमा करण्याचे कारण काय मला हेच कळत नाही मुळात. असं म्हणतात की तिच्या जलाकडे पाहिलं तरी तुमची काय पाप असतील ते क्षालन होतं, पाप नष्ट होतात. मग 10-10 परिक्रमा करतात तुम्ही, इतके पाप करता तुम्ही किती 10-10 वेळेला ते जावं लागतं तुम्हाला त्या पाप क्षालनासाठी. नका असं नका करू. सत्कर्म करा. कोणाची मनं दुखावू नका. मनं दुखावून केलेली परिक्रमा म्हणजे त्याचं फळ मिळत नाही असं ते. परिक्रमा करण्यापूर्वी आपण कसे होतो आणि परिक्रमा झाल्यानंतर आपल्यात काय विशेष बदल झाला किती सांगाल. माझं लग्न झालं. आता ही म्हणते की आमच्या सासूबाई म्हणायचं तिला की माझी आई त्याला म्हणायची, लता तुझा संसार कसा होईल हो तुला माहिती, मला काय म्हणजे हे वाटत नाही. इतका हा तापट आहे आणि भांडकुदळ आहे वगैरे असं, म्हणजे त्याला असं पटत नाही. नाही, माझा स्वभाव एकदम शांत होता लग्न झाल्यानंतर, एकदम शांत. आणि यांचा स्वभाव जरा म्हणजे फटकन बोलण्याचा वगैरे असा. पण मला आतापर्यंतच्या माझ्या 40 वर्षाच्या ह्याच्यात मला कधी बोलले नाहीत किंवा कधी काही नाही. पण आमच्या सासूबाई नेहमी म्हणायच्या, हा दैत्य आहे म्हणे, तू इतकी शांत आहेस की तुमचा संसार कसा होईल मला काळजी वाटते. पण परिक्रमा करायच्या आधी सुद्धा ह्याने मला कधी हे केलेलं नव्हतं. पण परिक्रमा करून आल्यानंतर मात्र इतका स्वभाव शांत झाला होता की कुणाशी म्हणजे जास्त बोलायचे नाहीत, काही नाही, गप्प असायचे. मने माझा जप चाललेला आहे असं सारखं म्हणायचे. आणि हे जेव्हा परिक्रमेला गेले होते त्यावेळेला माझं सगळं लक्ष यांच्याकडं. आणि मी त्यांना परिक्रमेहून आल्यानंतर सहज विचारलं, म्हटलं तुम्हाला कधी आठवण येत होती का घरची किंवा कोणाची अशी आमची? तर नाही म्हणे, मला कोणाची आठवण येत नव्हती, काय नव्हतं. मला खूप वाईट वाटलं की आपण रोज यांची आठवण काढतो की आपल्याला यांच्या कुठपर्यंत परिक्रमा. आणि मला जाताना सांगितलं होतं मला फोन करायचा नाही अजिबात. मग ह्यांच्या बरोबर जे नाशिकचे होते त्यांना मी फोन करायची की तुमची परिक्रमा कशी चालली आहे, कुठपर्यंत आलेत, काय. त्यांच्याकडनं मला सगळं करायचं. असं जवळजवळ महिनाभर फोन केलाच नाही. नंतर मग जरा फोनवर बोलायला लागले. मग परिक्रमा चांगली झाली होती. आल्यानंतर कन्यापूजन झालं, सगळं झालं. मग मी म्हणलं तुम्हाला आठवण येत होती ना, मला पण आता बघायचंच आहे, मी परिक्रमाला येणार आहे तुमच्या बरोबर, मला आता घरची आठवण येते का? आणि खरंच आम्ही 2 जण जेव्हा परिक्रमेला गेलो त्यावेळेला महिना झाला तरी मला काही असं म्हणजे 15 दिवसाच्या वरती मी कुठं राहिलेले नव्हते, काही नव्हते. पण महिना झाला तरी मला घरची आठवण येत नव्हती काही. मला असं वाटलं छान वाटतंय आपल्याला की समाधान वाटतंय असं की महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. आमच्या सुनेचा एकदा फोन आला, आई तुम्ही कुठे आहे, तुम्ही कधी येणार आहे, आम्हाला रोज आठवण येते तुमची. म्हणलं नाही, मला काही आठवण येत नाहीये, काही नाहीये. आणि मस्त छान परिक्रमा चालली. आल्यानंतर सुद्धा खूप. आणि करोनाचा काळ सुरू झाला त्याच्या आधी आम्ही बरोबर 20 मार्चला इथं घरी पोहोचलो होतो. उद्या आणि 22 पासून पूर्ण करोना सगळं बंद होतं. आणि मग जेवढे आमच्या मागणं लोक होते ते सगळे अडकले होते तिथं. तिथून यायला सुद्धा मार्ग नव्हता, काही नव्हता. पण मैयाने इतकं आम्हाला सुखरूप घरी आणलं की खरंच म्हणजे वाटलं की बाबा खरंच मैयाच्या कृपेने आपण लवकर घरी आलो. आणि छान झाली परिक्रमा. 4.5 महिन्यात आमची व्यवस्थित परिक्रमा झाली, खूप छान झाली. याच्यासाठी मला असं वाटतं तुमच्या मागे काहीतरी आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे. हो, नक्कीच. स्वामींची कृपा आहे आमच्यावरती. कारण यांचा 2 वेळेला तो अनुभव सांगतो तुम्हाला माझ्या स्वामींचा.
मला 1996ला मला पॅरालिसिसचा अटॅक आला. ऑगस्ट महिन्यात एकदा जुलै महिन्यात आला. त्यावेळेला माझा हार्ट डॅमेज झाला. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी बरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या डोळ्याचं व्हिजन गेलं. एका डोळ्याचं पूर्ण व्हिजन गेलं. आणि मग वय वर्ष 40. बाहेर फिरायला जायचं. ऑफिस बंद झालं, गाडी बंद झाली, हाताने धरता येत नाही, डोळ्याने दिसत नाही. मग हिच्याबरोबर फिरायला जायचो. त्यावेळेला लोक सगळे विचारायचे, काय झालं, असं पांगल्यासारखं का चाललं तुम्ही, काय झालं. प्रत्येकाला तेच 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 सांगून तो विषय डोक्यात भरला माझा. आपल्याला पॅरालिसिस झाला, आपलं वय एवढं आहे, एवढं वय, हे असं आयुष्य आता कसं काय जागायचं, किती जागायचं. म्हणून मग डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागले. त्यावेळेला माझी आई होती, ती जुन्या वळणाची. तिला वाटलं, अरे तू एवढा खणखणीत आहे, खंबीर आहे, तुला असं कसं काय झालं, तुझ्यावर कोणी करणी केली का, काय केलं का. मला थोडा आपलं गाणगापूरला देऊन तुला मला संगमात आंघोळ घालून आणायचं. जिकडे न्याल तिकडे यायला मोकळं. म्हणलं आता मी तर काय, तुम्ही बसा म्हटलं की मग वाटणार तू. आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरला गेलो, आंघोळ केले आणि परत येताना ती म्हणली संध्याकाळीच निघालो. तर ती म्हणली इथं अक्कलकोट जवळ आहे, म्हणली आपण अक्कलकोटला जाऊन येऊया. चला म्हणलं, तिकडे चला म्हणून आम्ही अक्कलकोटला आलो. शनिवारचे दिवस होता. अक्कलकोटला आलो. तिथं मुक्काम केला. रात्रीची आरती घेतली, महाप्रसाद घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अभिषेक केला, महाप्रसाद घेतला 12चा. आणि रविवारी सकाळी आम्ही दुपारी 12 वाजता तिथून परत फिरलो. परत फिरल्यानंतर रात्री घरी आलो. त्यावेळेला वाकडला राहत होतो. त्यावेळी घरी आलो, झोपलो. पहाटे मला नेहमीसारखी जाग आली. हिला म्हटलं, मी डावाभर म्हटलं मला ऑफिसला जायचे. अहो म्हटले, तुम्हाला हाताने गाडी धरता येत नाही, रेकॉर्ड डोळ्याने दिसत नाही, ऑफिसला जायचंय. नाही ना म्हटले, तू डबाभर मला ऑफिसला जायला पाहिजे म्हटलं. तिने बेदबीत दवा करून दिला. त्या क्षणी मी जी गाडीला किक मारली, ती आज सागत माझी गाडी चालू आहे. प्रश्नच नाही. त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरच्या वारीला गेलो होतो. चालत हो, पायी. हो आळंदी. आणि आम्ही फलटण पर्यंत गेलो. फलटणला माझं बीपी शूट झालं होतं निघताना. पण तिथं गेल्यानंतर मला काही त्रास झाला नाही. बीपीच्या गोळ्या घेतल्या, केलं. आणि यांना फलटणच्या तिथं एकदम आंघोळ करताना जे घाम फुटला एकदम. आणि जवळ पैसा नव्हता, काही नव्हतं, वारीला निघालेलो होतो. मग ह्यांच्या जवळ जो माणूस, म्हणजे ते म्हणले, आम्ही शाळेत झोपलो होतो. हे म्हणले मला काही बरं वाटत नाहीये. मी आमचे नातलग एक होते, त्यांच्याकडे गेलो होतो. ते त्यांच्याकडे गेले झोपायला. तिथं झोपले. सकाळी आंघोळ केली आणि घाम खूप यायला लागला. आणि आम्ही पालखी बरोबर पुढे गेलो. मी, माझी बहीण, मेवणे सगळे आम्ही पुढे गेलो. आणि म्हणलं हे नंतर येतील. ते म्हणे गाडीवरनं मी त्यांना सोडतो तिथं. आणि नंतर फोन आला आमच्या मेवण्यांना की ह्यांना असं असं ऍडमिट केलेलं आहे. त्यांचं एकदम हे झालं, बीपी लो झालं. आणि त्यांना ऍडमिट केलं तर शीर लागत नव्हती हाताची. तो असं हे आला की आदल्या दिवशी थोडा ताप आला होता, म्हणून मी ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्या डॉक्टरांकडे गेलो. तर ते म्हणले काही नाही, तुमचं बीपी व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे काय होतं अहो म्हणलं, माझी छाती दुखते म्हटले डॉक्टर. म्हणलं ते म्हणले एकदम 5-10 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल आहे, तिथं जा. म्हणून मला गाडीवर मध्ये बसवलं, मागे एक जण बसला. आणि हॉस्पिटल तेवढ्या 5 मिनिटात जाईपर्यंत मी अनकॉन्शियस झालो. पण माझ्यावर स्वामींची पूर्ण कृपा आजही आहे, त्यावेळेलाही होते. मला स्पष्ट जाणवत होतं की मी स्वामींचा जप करतोय. तिथं गेलो, त्यांनी डॉक्टरने स्ट्रेचरवर घेतलं आणि नाडी बिडी बघितली, ECG काढली. ते ECGची फ्लॅट रेट निघाली, नाडी बंद आलेली, BP 20 पर्यंत आले. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं केस गेलेली आहे, नातेवाईकांना बोलवून स्पष्ट सांगितलं. पण माझे स्वामी होते माझ्या बरोबर, माझा जप चालला होता. मी घेतलेले माझ्या स्वामींचे हे
अनुभव आहेत आणि त्यांची एका सिस्टरची स्टिप्स त्यांची ड्युटी संपली म्हणून त्यांनी घरी निघाल्या तर त्यांनी जाता जाता किंचित आपला हात लावायचा म्हणून लावला तर त्यांना बारीक नाडी लागली, किंचित लागली नाडी. तर परत डॉक्टरांकडे गेला, म्हणले डॉक्टर त्यांची नाडी लागते बघा म्हणले. मग डॉक्टर पळत आले, त्यांनी बघितलं तर त्यांनाही नाडी लागली. ते म्हणले की ICU घ्या म्हणले यांना. मग ICU मध्ये घेतलं. त्यांनी माझ्या हातात 3-4 गोळ्या ठेवल्या. मी जप करत करत त्या गोळ्या घेतल्या मी आणि अर्ध्या पाऊण तासाने माझं BP वर चढायला लागलं आणि 2 तासांनी परत 10,000चं इंजेक्शन सांगितलं होतं यांना. इंजेक्शन दिलं त्यांनी. पैसे नाही काही नाही, पण त्यांच्या जवळचा जो माणूस होता त्यांनी वडिलांकडनं पैसे मागून घेतले की 10,000 रुपये माझ्या अकाउंटला पाठवा म्हणून आणि त्यांना ते इंजेक्शन दिलं. त्याच्यामुळे त्यांच्यात फरक पडला आणि आम्ही पुढे गेलेलो. आम्ही पुढं वारीचे सगळे लोक पुढे चाललेत आणि आम्ही मागं यायला निघालो. ते म्हणजे तुम्ही मागच या. मी म्हटलं पुढं त्यांना गाडीवर आणून सोडलं तर आम्ही जाऊ, पण मला सांगितलं नाही की यांना ऍडमिट केलं, इतके सिरियस आहे ते, हे काहीच माहिती नाही. मग आम्हाला मागणं तर गाडीवरनं न्यायला माणसं आली, आम्हाला नेलं तर हे एकदम बेशुद्धच. मग सांगितलं त्यांनी काही नाही आता त्यांचं एन्जिओप्लास्टी करायला लागेल म्हणे तुम्हाला. मग इथून ॲम्ब्युलन्स बोलवली, मुलांना फोन केले, मुलं आली, ॲम्ब्युलन्स मधनं आलं ते थेट लोकमान्यालाच नेलं त्यांना आणि तिथं मग दुसऱ्या दिवशी एन्जिओप्लास्टी झाली. पण सगळ्या स्वामींची अगदी हो एकदम. आजही माझा सगळा योगक्षेम चालू होता. आता महिन्यापूर्वी दत्त जयंतीच्या दिवशी फोनवर बोलता बोलता यांची एकदम वाचा गेली. फोनवर बोलता बोलता एकदम गप्प झाले. मला बोलता येत नाही असं म्हणले. मी म्हटलं थांबा जरा, तुम्ही फोन ठेवा आणि काही बोलू नका, काही नका, शांत बसा. मग ते असं मागं 2दा झालं. ते त्यावेळेला म्हणले मी स्वामींचा जप करतो, मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणता म्हणता त्यांना बोलता आलं होतं. पण यावेळेस तासभर झाला तरी बोलता येईना. मग म्हणले नाही मुलांना बोलव, मला दवाखान्यात जायचंय म्हणले. म्हणलं बरं, मुलांना बोलवलं, फोन केला. मुलगा म्हणला लगेच चल दवाखान्यात जाऊ आपण. दवाखान्यात नेलं. महिनाभर पण बोलता येत नव्हतं, आत्ता बोलता यायला लागले. पहिलीच आता हे पहिलं हे आहे. पण जीभ जड झाली होती पुष्कळ. आता म्हणजे आता बराच फरक पडलाय. सगळी ही स्वामींची कृपा आहे आम्ही असं मानतो. आणि मग म्हणूनच त्या आश्रमाला आम्ही ते हेच नाव दिलंय, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र. त्यांच्या सेवा केंद्रामध्ये आम्ही सेवक म्हणून राहणार. सेवा कर. अमरकंटक पासून दक्षिण तटावर निघालो की साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर सिद्धबाबा टेम्पल म्हणून गजानन महाराजांचं मंदिर आहे. त्या मंदिराचं तिथे करबेमठ्ठा म्हणून गाव आहे. तिथे श्री नर्मदे हर ट्रस्ट या ट्रस्टच्या मार्फत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आम्ही चालू करत आहोत. त्याचं बांधकाम जवळजवळ पूर्णपणे होत आलेलं आहे. या महिना अखेरीपर्यंत आपल्या ताब्यात मिळेल आणि या दिवाळीनंतर या सेवा केंद्रावर परिक्रमावासियांसाठी सेवा केंद्र, त्यांच्या झोपण्याची, मुक्कामाची, जेवणाची सगळी व्यवस्था मोफत करणार आहोत. फक्त एक हे की तिथं बाकीच्यांना जर यायचं असेल तर त्यांनी सेवा करण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी यावं. तिथं मला तो ह्याचा पॉईंट बनवायचा नाही आहे, पिकनिक पॉईंट बनवायचा नाही आहे. कारण बरेच जण म्हणतात की तुमचा आश्रम झाला की आम्ही येतो, आम्ही येतो, आम्ही येतो. मी स्पष्ट सांगितलं की तो पिकनिक पॉईंट नाही आहे, ते सेवा केंद्र आहे. आणि त्या सेवा केंद्रामध्ये तुम्हाला ते सेवा केंद्राचे जे काही नियम असतील ते पाळावे लागतील, साधना करावी लागतील. कोणती धूम्रपान म्हणा किंवा पेयपान पेन काढता येणार नाही. आणि सगळ्यांची तुम्हाला प्रेमाने वागायला, स्वयंपाक करायचा. 800 स्क्वेअर फुटाचा एक हॉल बांधला. किती परिक्रमावासींची एका वेळेला व्यवस्था होऊ शकते? 30 एक परिक्रमावासींची सोय. साधारण आकडा म्हणजे हॉल बांधलाय तेवढा. याच्यापेक्षा जास्त आपण करू शकणार हा नाही. अगदी मैयाच्या किनारी आहे. जागा पाहिल्यानंतर सर्वांना इतकं वाटतं की नाही आता इथं खरंच राहायला यावं असं छान वाटतंय.
मी दाखवतो, फोटो आहे माझ्याकडे. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्सु पाप जात जातकारी वारि संयुक्तम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलोमलोघ भारहारि सर्वतीर्थनायकं सुमस्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नमः पार्वती पतये हर हर महादेव.